नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा गणितामध्ये 2 अंकी संख्येचा किंवा 3 अंकी संख्येचा भागाकार येतो तेव्हा नक्की करायचं काय? आम्हाला तर 30पर्यंतच पाडेपाठ आहेत. मग त्यापुढे अशी एखादी ट्रिक आहे की ज्यामुळे आम्हाला गणित सोडवणं सोपं जाते? हो विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आहे. यासाठी तुम्हाला पाढे ते पाठ करण्याची गरज नाही. ही ट्रिक वापरली तर तुम्ही 1 ते 100पर्यंतचे कोणतेही पाढे काही सेकंदामध्ये काय करू शकता तयार करू शकता. ह्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? 2 ते 10पर्यंतचे पाठ करावे लागतील. जे काही पाढ्यांचा भाग पहिला हा मी आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या ह्या भागाला आपण सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता काय करायचं आहे की 43नं काय करायचं एखाद्या संख्येला भाग द्यायचा आहे. पण आम्हाला तर 43चा पाढा येतच नाही. अशा वेळी काय करायचं? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, काही मुलांना काय असतात 10पर्यंतचं पाढेपाठ असतात, काही जणांना 20पर्यंत, काही जणांना 30पर्यंत. पण परीक्षेमध्ये जर 43चा पाढा आला तर करायचं काय? म्हणजे 43चा पाढा तयार करत बसायचं का 43 ह्या संख्येने भाग द्यायचा असेल तेव्हा काय करायचं? तर अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, 43चा पाढा तर येत नाही, पण 4 आणि 3 ह्या संख्येचा तर पाढा येतो. मग काय करायचं? सरळ सोपं. काय करायचं 4चा आणि 3चा पाढा काय करायचा लिहून काढायचं. तुम्ही म्हणाल एवढं करण्याला आम्हाला वेळ आहे का? पण विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला भाग लावायचा असेल तर ही पद्धत नक्कीच तुमच्या कामी येईल आणि थोडा वेळ वाचेल. जर तुम्हाला सराव असेल ह्या गोष्टींचा होईल तर काय होईल तुम्हाला गणित अगदी सोपं जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं मला 43चा भाग 43 ह्या संख्येनं एखाद्या संख्येला काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. तर मी काय करते, जी काही 43 ही संख्या आहे ह्यामध्ये असणारे 4चा पाढा आणि 3चा पाढा काय करते? पहिल्यांदा लिहून काढते. म्हणजेच काय येणार 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 सत्ता 21, 3 आठ 24, 3 9 27, 3 10 30. त्यानंतर 4चा पाढा काय येतो बघा, 4 1 4, 4 दुणे 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्ता 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. मग तुम्ही म्हणाल हा झाला का पाढा? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अगदी एक छोटीशी ट्रिक इथे वापरायची. काय वापरायची? 3चा आणि 4चा पाढा तर लिहून झाला. आता बघा इथे काय येणार आहे बघा, 43 1 43, 43 दुणे 86, 43 त्रिक 129. हे नक्की बरोबर आहे का? तर हो आहे. जेव्हाही आपण काय करतो इकडे जी काही एकक स्थानला जी काही संख्या असते ही नेहमी काय असते हा जो काही अंक आहे ह्या अंकामधली जी काही पाढा आहे ह्या पाढ्यातली जी एकक स्थानची संख्या असते ही काय असते ह्या एकक स्थानी असते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर आता इकडे बघा, आता इथे आले 4 अंक. मग 43 चोक 1612 येतात का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो. तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं? ह्या 6 आणि 1ची काय करायची? बेरीज करायची. म्हणजेच काय आले बघा, हा 2 आहे, हा आहे तसाच लिहायचा. 6 अधिक 1 काय आले 7 आणि हा 1 आहे तसा. लक्षात आला का? जे काही मधले 2 अंक आहेत ह्या मधल्या 2 अंकांची आपल्याला काय करायची बेरीज. चला करूया. बघा इथे काय आहे 1. म्हणजेच इथं काय येणार बघा, इथे काय येणार फक्त 0 अधिक 1 बरोबर काय येणार 1. बाकीचे राहिलेले 2 अंक आहेत तसेच आपल्याला काय करायचे बघा, लिहायचे आहेत. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता बघा इथं आहे 4 अधिक 1 5. म्हणजेच काय इथं 8, इथं 5 आणि इथं काय आहे 2. लक्षात आलं का? आता बघा इथे आहे 1. 8 अधिक 2 बरोबर काय झाले 10. आता तर म्हणाल इथं आली 2 संख्या. काही घाबरायचं नाही. जे काही एककाचा आहे ती संख्या इथे लिहायची. म्हणजे इथं आलं 0 आणि जो काही आजचा आहे तो काय केला मी इथं दिला. लक्षात आलं का? 2 अधिक 1 बरोबर काय आले 3. लक्षात आलं का? 3. त्यानंतर बघा 2 अधिक 2 बरोबर 4. म्हणजेच इथं काय येणारे अंक 344. त्यानंतर 6 अधिक 2 बरोबर 8. म्हणजेच काय येणार 387. 0 अधिक 3 बरोबर काय येतात 3. किती आले 430. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आणि तुम्हाला असं पाढा लिहिल्यानंतर 4 अंकी संख्या येते. पण ह्यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवा, आपण 43चा पाढा तयार करतोय म्हणजेच जी काही शेवटची संख्या ही 430च्या अगोदरच्या संख्या ह्या कशा येणार आहेत लहान येणार आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? ही झाली की जेव्हाही
तुम्ही म्हणजे 8वीपासूनचे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही काय आहे रे, एक खूप चांगली ट्रिक आहे. लक्षात आलं का? म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला भागाकार करायचा असतो, पण जर तुम्हाला 2 ते 10पर्यंतचे पाढे पाठ असतील तर तुम्ही काय करू शकता रे, चुटकीसरशी गणितं सोडवू शकता. लक्षात आलं का? आता हा झाला 43चा पाढा तयार. पण 43 काय अगदी सोपं आहे. थोडी मोठी संख्या आहे ना, म्हणजेच कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मी काय घेतलं रे, 87 संख्या घेतली. मी काय घेतलं बघा, 87 ही संख्या घेतली. आता करून दाखवा बघू. 87चा पाढा तयार अगदीच चुटकीसरशी तयार होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला, 8 आणि 7चा काय करायचं रे, पाढा लिहून काढायचा. चला लगेच लिहून काढूया. इकडे 8 आणि इकडे 7. 7चा पाढा काय आहे, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. त्यानंतर 8चा पाढा काय, 8 1 8, 8 2 16, 8 1 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72 आणि 8 10 80. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पाढा तर लिहून झाला. आपल्याला काय करायची रे, जे काही ह्या मधल्या 2 संख्या आहेत, ह्या 2 संख्यांची काय करायची रे, बेरीज. बघा ह्या मधल्या 2 संख्यांची काय करायची असते रे, बेरीज. तर चला करू विद्यार्थी मित्रांनो. 87 1 87, 6 अधिक 1 7, म्हणजेच इथं काय आली संख्या 174. त्यानंतर इथे आहे 1, 4 अधिक 2 बरोबर 6, हा 2. लक्षात आलं का, 261. त्यानंतर 3, 2 अधिक 2 बरोबर 4, म्हणजे काय आले रे, 348. काय आले, 348. 0 अधिक 3 बरोबर 3, म्हणजेच इथं काय आलं, 435. आता बघा इथे 2 लिहिला, 8 अधिक 4 बरोबर 12, 1200. 2 हातचा गेला, 1 4 अधिक 1 5. लक्षात आलं का? त्यानंतर जेव्हाही तुम्हाला काय होतो रे, 10पेक्षा मोठी संख्या येते तेव्हा एककामध्ये ती संख्या लिहायची, उत्तर ते लिहायचं आणि हातचा पुढच्या संख्येकडे द्यायचा. बघा इथे आहे 9, 6 अधिक 4 बरोबर काय येतात रे, 10. एककामध्ये काय आला रे, एकक जे आहे तो आहे 0. दशक गेला हातचा. लक्षात आलं. 5 अधिक 1 बरोबर 6. त्यानंतर हे 6, 5 अधिक 4 9 आणि हे 6. 3 आहे तसाच. 6 अधिक 2 8 आणि हे 7. आणि काय येणार आहे, 0 अधिक 7 बरोबर 7, म्हणजे 870. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच आपण काय करतोय, जे काही 7चा पाढा असू दे किंवा म्हणजेच काय, इथे जे काही पाढा तयार करताना एकक स्थानची जी काही संख्या आहे, ती ज्या पाढ्यातील एकक स्थानची संख्या ही आपल्याला आहे तशीच इथे लिहायची आहे. लक्षात आलं का? आणि दशक स्थानचा जो काही अंक असतो, म्हणजेच काय, हा दशक स्थानचा अंक आहे तो दुसऱ्या पाढ्यातील काय करायचं रे, ह्या 8च्या किंवा जो काही इतर कोणताही अंक आहे त्यामध्ये आपल्याला ते मिळवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही ट्रिक आहे ती आहे 8वी ते 10वीच्या मुलांसाठी. लक्षात आलं का? की ज्यांना काय होतो रे, की 100पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्यांनी काय करायला लागतो रे, परीक्षेमध्ये भाग द्यावा लागतो. आणि मला तेव्हा तो पाढा येत नाही, तर अशावेळी ही ट्रिक नक्की वापरा. आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा ट्रिक आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला ही ट्रिक थोडी वेळ घेणारी वाटेल, पण तुम्ही जर ह्या ट्रिकचा काय केला रे, सराव केला, तर तुम्ही तोंडी पाढे सांगू लागाल. यामुळे तुमचा परीक्षेतला वेळ वाचेल आणि गुणाकार भागाकार करणे काय होईल रे, सोपे होईल. तर आजची ही पाढे बनवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. गणिताच्या अशा सोप्या ट्रिकसाठी आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.